नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे पौष पुत्रदा एकादशी। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी व्रत केले जाते आणि नवीन वर्षातील पहिली एकादशी ही शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025ला आलेली आहे। पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचे अत्यंत महत्त्व आहे। पौष महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास संततीचे सुख मिळते, तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवन देखील सुखाचे राहते। भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते। पुत्रदा एकादशी या नावातच त्याचा अर्थ आहे आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते। ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, संतती होत नाही, तर त्यांनी अवश्य हे व्रत करावे। या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने योग्य संतान व मोक्ष, त्यासोबतच पुण्य प्राप्त होते आणि हे व्रत मुलांच्या सुख व सौभाग्याच्या इच्छेने हे व्रत पाळले जाते। पण हे व्रत पाळणे व करणे शक्य नसेल तर मुलांसाठी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात। तर असाच एक उपाय आपल्याला उद्या एकादशीला करायचा आहे। तर तो कसा आणि कोणता उपाय करायचा आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये आणि मार्गामध्ये असणारे सर्व दोष आणि अडथळे हे दूर होतात। दुःख, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्यांची प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होईल। तर हा उपाय कशा प्रकारे करावा तर बघा, तर आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात आणि हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला करायचा आहे। बऱ्याच वेळा आपली मुलं खूप कष्ट मेहनत करतात, तरीही त्यांच्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही। आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावं, प्रत्येक आईवडिलांना वाटते आणि त्यासाठीच आपली मुलं प्रयत्नही करत असतात, पण पाहिजे तसं त्यांना यश मिळत नाही। मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, अभ्यास जो काही आहे तर तो लक्षात राहत नाही, वारंवार ते आजारी पडत असतील, व्यवस्थित खातपीत नसतील, तर जे दोष आहे किंवा कधीकधी मुलं अशा ठिकाणी जातात जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि ती त्यांच्यासोबत घरी येते आणि अशा वेळी त्याचा परिणाम अशा समस्यांचा सामना करावा लागतो आणि बऱ्याच वेळा त्यांना असलेल्या दोष ही कारणीभूत ठरू शकतील। तर पितृदोष, त्यांना झालेली नजरदोष आणि पितृदोषासाठी एकादशी ही सर्वोत्तम मानली जाते। मुलांच्या मार्गात येणाऱ्या अडथळे अडचणी हे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उद्या एकादशी आहे आणि त्यामुळेच हळदी संबंधित उपाय आपल्याला करायचे आहेत। तर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला। यासोबतच सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना अंघोळ घालायचे आहे, स्नान घालायचं आहे आणि यासोबतच बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना पिवळे वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करायची आहे। तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तर तुळशीला एकादशीला जल अर्पण करत नाही, कारण तिचं निर्जली व्रत असतं आणि त्यामुळे तुळशीला जल न अर्पण करता दुरूनच तिची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे दिवे लागणीला। तर उपाय करण्याआधी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमची मुलं बाहेरगावी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। आईला मासिक धर्म असेल तर आजी किंवा वडील देखील हा उपाय करू शकता। तर या उपायासाठी आपल्याला थोडीशी कणिक मळायची आहे आणि त्या कणकेमध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकू नये, तर फक्त हळद टाकायची आहे आणि त्याचे आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे बनवायचे आहे। तर विषम संख्येमध्ये म्हणजेच 1, 3, 5, 7 असे आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे बनवायचे आहे। तुमचे 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे करायचे आहे आणि दिवे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहे। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही जे तेल वापरत असताल देवांच्या दिव्यासाठी तर ते तेल टाकू शकता। त्यामध्ये आपल्याला 2 वातींची एक वात बनवून टाकायची आहे आणि हे दिवे आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि या दिव्यांनीच बाळकृष्णाच्या मूर्तीला ओवाळायचं आहे। त्यासोबतच या दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग, एक वेलची देखील टाकू शकता। देवांना ओवाळल्यानंतर, बाळकृष्णांना ओवाळल्यानंतर आपल्याला हे दिवे घेऊन तुळशीजवळ जायचं आहे आणि दुरूनच तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे।
त्यानंतर तुळशीला देखील आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे तुळशीजवळ आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे. तर खाली ठेवताना आधी आपल्याला दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे. दिवे ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तसेच तिथेच बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचे पठण किंवा श्रवण तुम्ही करू शकता आणि हे दिवे रात्रभर आपल्याला तसेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्यातील जी काही वेलची आणि लवंग आहे तर ते आपल्याला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे आणि दिवा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून मुंग्या खाऊ शकतील. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या मार्गात येणारे जे काही अडथळे अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर प्रत्येक आईने हा उपाय करा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.